नमस्कार प्रेक्षकांनो, हुकुमाची राणी ही या मालिकेमध्ये येणार आहे खूप मोठा ट्विस्ट. आता ट्विस्ट काय आहे तर इकडे तनिषा मॅडम मात्र इंद्रा आणि राणीच्या आयुष्यात आगीत तेल ओतायचं काम करणारे, मालतीला भडकवून देणारे आणि दुसरीकडे उर्मिलाचं बाळ गेल्याचा आरोपसुद्धा आता चक्कर राणीवर येणारे. होय प्रेक्षकांनो, आजचा भाग एवढा इंटरेस्टिंग दाखवला आहे ना, शेवटपर्यंत नक्की बघा. नेमकं वस्तीवाले लोकसुद्धा आता महाडिकांच्या वाड्यावर भांडायला आलेत. आता ते का भांडायला आलेत हे सगळं पाहणं फारच इंटरेस्टिंग ठरणार आहे. आजचा भाग शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, आजच्या भागाच्या सुरुवातीला आपण पाहतोय वटपौर्णिमा साजरी करून सगळ्या बायका घरी आल्या. आबा, अजित, इंद्रा सगळ्यांनी त्यांचं दणक्यात स्वागत केलंय. आता मात्र वेळ आली आहे एका ताटात जेवायची. मालती बोलतात, काय हो, काय चाललंय तुमचं? स्वयंपाक काय, एका ताटात जेवायचं काय, घास काय भरवायचा? मालती, तुम्ही जर माझ्यासाठी उपवास केलाय तर माझ्यासाठी एवढं चांगलं चांगलं करणं आणि तुम्हाला खाऊ घालणं हे माझं कर्तव्य आहे ना. आता तुम्हाला माझं सगळं ऐकावं लागेल. मालतीला आबा ठणकावून सांगतात, कारण आबांचं असं म्हणणं असतं, काही झालं तरी आता तुम्ही जे आमच्यासाठी करता ते खूप आहे ना. आयुष्यभर आमची सेवा करता, मग आम्ही तुम्हाला एक दिवस घास भरवला तर काय होतं? तुम्ही तर 7 जन्म आता माझं ऐकणार आहे असं बोलला होता. आबांनी आता सांगितलेलं असतं. त्यानंतर मात्र आबा मालतीला घास भरवतात, इंद्रा राणीला घास भरवतो आणि इकडे मस्त त्यांचा आता जेवणाचा प्रोग्राम चालला असतो. अजित मात्र म्हणतो, थांबा थांबा. आता मात्र राणी बोलते, आता काय राहिलं तुमचं? तेव्हा मात्र अजित बोलतो, वहिनी अगं फोटो काढायचे राहिलेत ना. तेव्हा मात्र मित्रांनो, हे सगळा प्रकार पाहून तनिषाची मात्र आता चांगलीच जळफळाट झालेली असते. तिला आता अजिबात हे सहन होत नाही आहे. तिला सगळ्या गोष्टी क्लिअर आता सगळ्यांच्या समोर सांगायच्या असतात, जाणून बुजून, की माझं आणि इंद्राचं कॉलेजच्या काळामध्ये लफडं होतं, आमचं अफेअर होतं. तनिषा मात्र जाणून बुजून या सगळ्या गोष्टी आता इकडे सांगत असते, जेणेकरून यांच्यामध्ये भांडण लागावे. दुसरीकडे प्रेक्षकांनो, रत्ना काकीने सगळं आवरून घेतलेलं असतं. सगळे जेवण वगैरे झाल्याच्या नंतर इकडे मात्र सगळे गप्पा मारतात. इंद्रा राणी सुद्धा बसलेले असतात. आबा मात्र आता कौतुक करतात, राणी तुला बरं वाटतंय का बाळा? तुला मधमाशा खूप चावल्या नाही ना? त्या माशांचा काही त्रास तर झाला नाही ना? जखमा वगैरे? तेव्हा राणी बोलते, नाही आबा, थोड्या थोड्या चावल्या पण ते नीट झालं. जर इंद्रजित सर टाईमवर आले नसते ना तर मात्र माझं काही खरं नसतं. रत्ना काकी म्हणतात, अचानक इंद्रा आला म्हणून बरं झालं, नाही तर आपल्या राणीचं काही खरं नव्हतं बाबा. आज वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्रीने कसे सत्यवानाचे प्राण वाचवले, अगदी तसंच आपल्या इंद्राने केलंय बघा भाऊजी. इंद्रा म्हणतो, अहो मी काही केलं नाहीये. राणी सुद्धा म्हणते, खरंच इंद्रजित सर आले नसते तर मात्र काय अघटित घडलं असतं देव जाणे. हे ऐकल्यानंतर आता सगळ्या गोष्टी त्यांच्या डिस्कस चालू असतं. इंद्रा आणि राणी मात्र आता प्रेक्षकांनो त्यांना आबा बोलतात, इंद्राचं कौतुक करत असतात. राणी मात्र म्हणते, अजून एक गोष्ट सांगायची ती म्हणजे हे सगळं जेव्हा झालं ना तेव्हा मात्र आता इंद्रा सर आले, चांगलं ते ब्लँकेट वगैरे घेऊन आले आणि मला त्यांनी वाचवलं. प्रेक्षकांनो, इथे मात्र आता या दोघांचा कौतुक सोहळा तनिषाला काही बघवत नाहीये. तनिषा बोलते, मला एक महत्त्वाचं आता काहीतरी तुम्हाला बोलायचे, प्लीज एक्सक्यूज मी, असं म्हणत तिने आता सगळ्यांना आपल्याकडे ओढवून घेतलेलं असतं. आता सगळे राणीचं कौतुक करतायत. राणी मात्र अजिबात हट्टाला पेटली होती की तिकडे 7 फेरे पूर्ण करायचे वडाभोवतीचे, आणि तेव्हा मात्र आता तनिषामध्येच पचकन येऊन बोलते, अरे इंद्रा, फॅक्टरी मात्र आता तुझ्या नावावर करायची. कधी करायची? इंद्रा बोलतो, अगं बाई तू घाई करू नको, 15 कोटीची अमाऊंट खूप मोठी आहे आणि ती जेव्हा आम्ही तुला परत करू तेव्हा तू सर सगळी कंपनी माझ्या नावाने कर. सगळे तिला म्हणत असतात. राणीसुद्धा म्हणते, नाही. इकडे मात्र तनिषा मॅडम, 15 करोड तुम्हाला जेव्हा अमाऊंट पोहोचेल ना तेव्हाच तुम्ही आता तिकडे फॅक्टरी यांच्या नावावर करा, इंद्रजित सरांच्या नावावर. राणी मात्र बोलत असते, तनिषा मॅडम, खरं तर तुम्ही तुमच्या मनाचा मोठेपणा दाखवलाय, तुमचं मन चांगलं आहे म्हणून तुम्ही आता इकडे सगळं आता गोष्टी करायला तयार आहेत. परंतु पर्सनल रिलेशन वेगळं आणि पैशांचं रिलेशन वेगळं. तेव्हा पैसे पोचतील तेव्हाच तुम्ही आता इंद्रजित सरांच्या नावावर कंपनी करा. इकडे मात्र तनिषाने जे काही डिस्टर्बन्स आणलं होतं त्यांच्या बोलण्यात, तो सुद्धा प्लॅन तिचा आता फ्लॉप झाला आहे. दुसरीकडे मात्र राणी इंद्रा आता रूममध्ये येतात. इंद्राच्या शेजारी राणी बसते आणि बोलत असते की मला ना कळत नाही आहे की नेमकं काय चाललं आहे. आता मात्र इंद्रा बोलतो, काय, कशाबद्दल बोलते? तनिषा मॅडम किती छान आहेत ना, अचानक त्यांनी 15 करोडची अमाऊंट दिली, फॅक्टरी आपल्या नावाने करायला सुद्धा सांगतायत. इंद्रा मात्र आता ऐकून न ऐकल्यासारखं राणीचं बोलणं इग्नोर करतो. काय बोलतेस तू? मला काही ऐकू येत नाही आहे.
आता मात्र राणी बोलते, काय सर, काय करताय तुम्ही? आणि तेव्हा राणी बोलते, अहो नेमकं मी तनिषा मॅडमचं काही बोललं की तुम्हाला ऐकू येत नाही आहे का? इंद्राचा ती हात पकडते आणि बोलते. त्याच वेळेला मात्र आता हे सगळं इंद्रा परत ऐकत नाही आहे, परत आता तिच्याकडे दुर्लक्ष करतोय आणि राणीला मात्र आता गप्प बस, मला दुसरा कोणाचंही काही ऐकायचं नाही आहे, मला फक्त तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे. राणी मात्र उठून बाजूला जाते. इंद्राचं एकच म्हणणं असतं की तू काय बोललीस, मला काहीच ऐकू आलं नाही, मला फक्त प्रेमाच्याच गोष्टी आता ऐकू येतात. इंद्रा वारंवार तेच म्हणत असतो. राणी बोलते, काय काय चाललंय सर तुमचं हे? इंद्रा म्हणतो, अगं मला नाही ऐकायला येते बाबा. मग मात्र तिकडे मित्रांनो राणी बोलत असते, ओरडून ओरडून सांगत असते. इंद्रा मात्र तेच, मला ऐकू येत नाही आहे, मला ऐकू येत नाही आहे. राणीला प्रश्नच पडलाय, यांना आता हे काही ऐकू येत नाही. मग राणी म्हणते, सर मी काय म्हणते तुम्हाला माहिती आहे का? तुमच्या लक्षात येतं आहे का? आता इंद्रा मात्र सगळं ऐकतोय. इंद्राच्या जवळ राणी येते आणि त्याच्या कानामध्ये मात्र जवळ जाऊन जोरात किंचाळते, आता येतं आहे का तुम्हाला ऐकायला? तेव्हा मात्र इंद्रा आता जोरजोरात हसायला लागतो. दोघंही आता गप्पा मारत असतात. इकडे मात्र इंद्रा ज्या पद्धतीने रिॲक्ट होत होता ते पाहून आता राणीला थोडंसं वेगळंच वाटतं. राणी बोलते, सर मला खरं तर कळत नाही आहे की कसं आहे, सगळे इतके जगातले प्रॉब्लेम आपल्या वाट्याला आले, पण सगळ्या याच्यातून आपण मार्ग काढला, परंतु तनिषा मॅडमचं मात्र मला कौतुक वाटतं की तिनं त्या तुमच्या फ्रेंड असूनसुद्धा त्यांनी किती चांगल्या पद्धतीने आपल्याला सपोर्ट केला आहे आणि फॅक्टरीसुद्धा तुमच्या नावावर विचार करतायत ते आता करायचं म्हणून. इंद्रा म्हणतो, हे बघ तुझ्या डोक्यात आता काय सुरू आहे मला सांग बरं राणी. तेव्हा ती म्हणते, सर मला एक गोष्ट सांगा, आपण कितीही म्हटलं ना, कितीही काही केलं तरी इथे मला आता प्रॅक्टिस सुरू करावी लागणार आहे, तुमचं ऑफिस असणार आहे. मग इंद्रा म्हणतो, मग काय करायचं? इंद्रा आता राणीला म्हणतो, तू काळजी करू नको, आपण एकमेकांना मस्त वेळ द्यायचा, सकाळ संध्याकाळ आपण इकडे वॉकला जायचं, एकत्र टाईम घालवायचा. इंद्रा तिला सांगत असतो. सगळं राणीला पटतं. त्या दोघांच्या आयुष्याची मात्र मित्रांनो फायनली सुरुवात झालेली असते. ते दोघं आता गप्पा मारत मारत राणीला मात्र झोप लागून जाते. इकडे मात्र दुसऱ्या दिवशी पहाटे वस्तीतले सगळेच लोक आता आलेले असतात महाडिकांच्या घरी. असं वाटतं त्यांचं काहीतरी भांडणच झाले, त्यांना आता न्याय मिळवून द्यायचा असतो. मग आता ते सगळे राणीकडे आलेले असतात आणि इकडे ते राणीलाच भांडत असतात आणि इतका गोंधळ सुरू असतो. राणी आली आहे, त्यांना समजावते, तेव्हा मालतीसुद्धा येते. काय रे, इथं काय वस्ती वाटली का तुम्हाला? सारखं इथे येऊन ते गोंधळ करणं बंद करा बरं, काय चाललंय तुमचं? तुमची ही नाटकं वस्तीत जाऊन करायची. मालती त्या लोकांना चांगलीच खेकसते. राणी मात्र म्हणते, काय झालं? सगळेजण आता एक एक करून सांगतात, याला हे झालं, त्याला ते झालं. राणीला मालती मात्र म्हणते, राणी हे काय गं, सकाळी सकाळी सगळा भिकारड्यांचा बाजार, इथे नुसता गोंधळ, आता मी हे खपवून घेणार नाही आहे बरं का, जास्त होतंय राणी हे. मालतीची चिडचिड होते, कारण सकाळीच हे सगळे अनपड गवार लोक आले म्हणून तिला खूपच राग येतो. वस्तीतली लोक उठतात केव्हाही आपल्या दारात येऊन गोंधळ घालतात म्हणून मालतीला राग आलेला असतो. तिकडे तनिषा पण म्हणते, तुम्ही असं सांगत का नाही आहे स्पष्ट त्यांना की तुम्ही इकडे येत जाऊ नका म्हणून? तेवढ्यात इंद्रा मात्र येतो आणि ती लोक घरी आलेली चालणार नाहीये. नेमकं तनिषा मालतीला आता भरवून देत असते आणि तेव्हा इंद्राला मात्र खूप राग येतो. इंद्रा बोलतो, काय चाललंय हे सगळं? इंद्राला खूप राग येतो, आई तू आता हे अशा गोष्टी तुझ्याकडून मला अपेक्षित नाही आहे. आणि तनिषा तू एक गोष्ट लक्षात ठेव, प्लीज आमच्या पर्सनल गोष्टीमध्ये पडू नको, माझ्या फॅमिलीच्या रिलेटेड कुठल्याही गोष्टीत तू पडू नको. तू माझी फ्रेंड आहे मान्य आहे, पण तू अजिबात आमच्या फॅमिली मॅटरमध्ये इंटरफेअर करायचं नाही आहे. आई आणि राणीमध्ये तर अजिबातच नाही, कारण त्यांच्या बाबतीत बोलण्याचा अधिकार तुला नाही आहे. आई तू विसरतेस का, सगळं राणीने आजपर्यंत सांभाळले, वस्तीतल्या लोकांना सुद्धा तिच्यामुळे सगळं मिळाले. मग त्यांचा काही प्रॉब्लेम असेल तर राणीकडेच येणार ना ते लोक. आपल्याला रस्त्यावर राहायला वेळ आली होती त्यावेळेस वस्तीतल्याच लोकांनी आपल्याला घर दिलं होतं ना, विसरलीस तू सगळ्या गोष्टी? तुझ्यावर चोरीचा आळ आला होता, तुला कसं राणीने निर्दोष सिद्ध केलं? उर्मिला वहिनीने तुझ्यावर चक्क चोरीचा आरोप केला होता, विसरलीस? तेव्हा राणीने सगळं तुझ्या बाजूने जीवाचं रान करून तुला मोकळं केलंय, कोर्टासमोर येऊ दिलं नाहीये काहीच, आणि आज तू जेलमध्ये असतीस. नाही तर इकडे मात्र इंद्राने चांगलं स्पष्ट आता बोललेलं असतं मालतीला आणि आपल्या या तनिषा मॅडमला. इकडे मात्र आई तू प्लीज आता राणीला काही बोलू नको, गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठीच राणी वकील झाली आहे. तेव्हा मात्र मालती बोलते, हो रे, मला असं नव्हतं म्हणायचं बाबा, सकाळी सकाळी ते लोक आले, नुसता गोंगाट करत होते म्हणून मी बोलले,
राणी इंद्रा दोघे एकत्र येतात प्रेक्षकांनो. इकडे मात्र तनिषाला आता तो बोलतो, फॅमिलीच आमची फर्स्ट प्रायोरिटी आहे आणि इकडे कुणीच आमच्या फॅमिलीत इंटरफेअर केलेलं आम्हाला आवडत नाही आहे. तर मित्रांनो, आजचा भाग तर इथेच संपला आहे. उद्याच्या भागामध्ये काय जबरदस्त ट्विस्ट होणार आहे इकडे मात्र पाहणं रंजकदार ठरणार आहे. म्हणूनच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.